नमस्कार, मी प्रज्ञानिता मधुकर यादव तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर आज आहे 15 ऑगस्ट आणि मी माझ्या काकांसोबत चालली आहे बाहेर। कुठे चालली आहे हे आता मलाही नाही माहिती आहे, तर अख्खा व्हिडिओ बघा, मी कुठे जाते आणि काय काय करते हे नक्की बघा। तर मी फायनली गाडी घेऊन स्टँडला पोहोचलेली आहे। म्हणजे तशी मला गाडी येते, बट हे लोक मला चालवायला देत नाही, त्यामुळे माझी एवढी प्रॅक्टिस नाही आहे किंवा माझ्याकडनं ना मधनं बंद पडते। तर फायनली मी गाडी घेऊन पोहोचलेली आहे। आता काका यांची वाट बघतीये, काका हे आले की मग मी त्यांच्यासोबत जाईल। तर आम्ही सगळे चाललो आहे सासवड पासून जवळच असलेल्या कुडीत या ठिकाणी ग्रीन टोकरी नावाचं फार्म आहे, त्या फार्म टूर साठी। आणि ती प्लेस मी पहिल्यांदाच बघितली आणि ती इतकी अमेझिंग होती, म्हणजे मी या प्लेस बद्दल पण पहिल्यांदाच ऐकलं। हे आहेत खान सर, ज्यांनी आम्हाला फुल ग्रीन टोकरीची हिस्ट्री सांगितली, कसं चालू झालं, काय काम करतं याबद्दलची सगळी माहिती दिली। ते दिवसभर आमच्या सोबत होते, डिफरंट ऍक्टिव्हिटीज त्यांनी आमच्याकडून करून घेतल्या आणि त्यातलीच पहिली ऍक्टिव्हिटी होती, त्यांनी आम्हाला सॅलड बनवून दिलं। डिफरंट टाईपचे डिफरंट कलरचे तिकडे लेट्यूस होते, त्यांचं आधी आम्ही सॅलड बनवलं। ते सॅलड यूज करून त्याच्यातच थोडेसे कॅप्सिकम आणि टोमॅटोज आणि सॉसेस घालून आम्ही टोटिया रॅप बनवला। म्हणजे त्यांनी आमच्या सगळ्यांकडून बनवून घेतला, आम्हाला सांगितलं काय कसं करायचंय आणि स्टेप वाईज त्यांनी आमच्याकडून तो बनवून घेतला। टेस्टला पण तो इतका अमेझिंग बनला होता ना, काय बोलायलाच नको। आणि फायनली आमचा रॅप खाऊन झाला आणि आम्ही बाहेर आलो। फार्म मध्ये काय काय आहे याच्याबद्दल त्यांनी आम्हाला माहिती द्यायला सुरुवात केली। ग्रीन हाऊस मध्ये आज जायला तर परवानगी नव्हती, पण त्याच्या डोअर्स मधून आम्ही आतमध्ये काय कसं आहे ते बघितलं। आणि त्याच्यानंतर त्यांनी अजून एक ऍक्टिव्हिटी म्हणून आम्हाला हे छोटे छोटे पॉट्स दिलते। तर बेसिकली त्यांचं जे सगळं फार्म आहे ते सॉइलमध्ये नसून कोकोपीटमध्ये। तर त्यांनी आम्हाला या पॉट्समध्ये किंवा हे छोट्या छोट्या कुंडांमध्ये ना कोकोपीट भरायला लावलं आणि आम्हाला एक छोटं झाड दिलं लावण्यासाठी। आम्ही सगळ्यांनी ते मस्तपैकी लावलं आणि त्याच्यानंतर आम्ही हार्वेस्टिंग करायला गेलो होतो। आणि त्यानंतर तिथे ट्रॅक्टरची राईड होती।
त्या ट्रॅक्टरमध्ये बसूनच आम्ही बाहेर गेलो, जिकडे आम्ही गाडी पार्क केली होती. आणि जे लंच होतं ते दुसऱ्या ठिकाणी होतं, दुसऱ्या फार्म हाऊसवर. तर तिथे जाण्यासाठी मग आम्ही कारमधून गेलो आणि तिथे गेल्यावर लंचमध्ये होतं ते मेन म्हणजे पास्ता आणि सॅलड आणि डिफरंट टाईपचे सॉसेस आणि मेयोनीज, जे फ्लेवर, चटनीज, असं वेगवेगळ्या गोष्टी होत्या जेवणामध्ये. मला तर छान वाटलं. आणि त्याच्यानंतर तिथे जिकडे आम्ही लंच केलं त्याच्या शेजारीच काही ऍक्टिव्हिटीज होत्या. ही एक झिप लाईन होती. सगळ्यांनी इतकं एन्जॉय केलं ना, काय बोलायलाच नको. आणि त्यानंतरची ऍक्टिव्हिटी, ज्या ऍक्टिव्हिटीमध्ये सगळ्यांनीच पार्टिसिपेट पण केलं आणि इतकं एन्जॉय केलं काय बोलायलाच नको. मी तर इतकी हसलीये. फर्स्ट टाइम असं झालं असेल की हसून माझे गाल दुखायला लागलेत. तर आधी विशाल काकाला मध्ये बसवलेलं या लोकांनी आणि त्याच्यानंतर टिलू काका बसला आणि हे बघून मी इतकी एक्सायटेड झाली की माझं असं झालं मला पण यायचंय आणि मी बसले. मला स्टार्टिंगला एवढं हे होईल असं वाटलं नव्हतं आणि ह्या व्हिडिओचा लास्ट एंड बघा. मी इतकी फनी वेनं पडली आहे ना, काय बोलायला नको. आणि इतकी तरी सुद्धा हौस नाही भेटली, तरी सुद्धा मी आणखीन एकदा काकाला सेम गोष्ट करायला लावली मी आणि इतकी हसलीये, प्रमाणाच्या बाहेर हसलीये. आणि ही ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर हा वाला सीन बघा, ज्यात दोन्ही काकी ट्रॅम्पोलिनवर होत्या आणि सिया इतकी छान चिअरअप करत होती ना त्यांना, काय बोलायलाच नको. ती यांना बघूनच इतकी खुश झालती ना, खूप खुश झालती. आणि त्याच्यानंतरची ही तिसरी ऍक्टिव्हिटी, या वॉलवर सगळ्यात आधी ना विशाल काका वर चढला होता. संदेश दादा पण ऑलमोस्ट पोहोचला. मी जशी अर्ध्यात वरपर्यंत गेले आणि तिथून मी खूप घाण खाली ढासळले. खाली गादा होतं सो मला काही लागलं नाही. त्याच्यानंतर मी इकडे टिलू काकाला सांगत होते असं चढ. आणि ते झाल्यानंतर आम्ही बागेत फिरायला गेलो. तिकडे ॲव्होकाडोची बाग होती, ती फिरायला गेलो. आणि फिरता मी आणि काका सियाला खाऊ घालत होतो. ते झाल्यानंतर हे सगळं व्हायला ऑलमोस्ट 4-5 वाजले होते. आणि देन झाला कॉफी ब्रेक. खान सरांनी सगळ्यांसाठी कॉफी बनवली. मी तर काही कॉफी घेत नाही, मी दूध पिलं. ह्या सगळ्यांनी कॉफी घेतली. मस्तपैकी 5-10 मिनिटाचा आमचा ब्रेक झाला. आणि तिथे जवळ पाणी होतं ज्या ठिकाणी आम्ही गेलो. आणि विशाल काका हे मला असं दगड फेकून किती टप्प्यात जात आहेत हे दाखवत होता. आणि ते इतकं भारी होतं, म्हणजे मला ते खूप आवडतं. आणि त्यानं एक सोडून खूप सारे दगड मला तशी फेकून दाखवलं. आम्ही खूप मस्ती घातली. त्याच्यानंतर हे काही फोटोज आहेत जे आम्ही तिथे क्लिक केलेत सगळ्यांसोबतच. सगळे इतके हॅपी होते. मी तर इतकी हसली, इतकी मस्ती घातली आहे ना, काही बोलायला नको. मला लागलेलं पण कळलं नव्हतं त्यावेळेस, जेव्हा नंतर दुखायला लागलं त्यावेळेस कळलं. पण हे सगळे फोटोज आहेत जे आम्ही तिथे गेल्यावर काढलेले. तर हा व्हिडिओ जे काही बनवलेला आहे, त्यात जे काही व्हिडिओ शूटिंग केलेले किंवा जे काही फोटोज आहेत ते सगळे प्रांजल काकीनं काढलेले आहेत.
सो स्पेशल थँक्स टू हर या व्हिडिओसाठी किंवा फोटोजसाठी. आणि त्याच्यानंतर आम्ही घरी आलो, जेवण केलं आणि नंतर हे सगळे हडपसरला निघून गेले. आणि हा व्लॉग देखील मी इथेच संपवेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्लॉग. बाय बाय.